नमस्कार. गुरुकुल या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या आठवड्यापासून चॅनल बीच्या वतीनं विद्यार्थी आणि पालकांना कोल्हापुरातील विविध शिक्षण संस्थांची माहिती घरबसल्या मिळावी या उद्देशानं हा कार्यक्रम आम्ही सुरू केला आहे. आज माझ्यासोबत आहेत गांधीनगर येथील उदय एज्युकेशन सोसायटीच्या अध्यापिका मिता नाडगोडा मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपल्या शिक्षण संस्थेबद्दल थोडक्यात माहिती सांगा. मी मिता नाडगोडा. उदय एज्युकेशन सोसायटी गांधीनगर ही आमची संस्था आहे आणि ही 81 पासून संस्था आमची चालू आहे. 81ला आमचा पहिलीचा वर्ग सुरू झाला आणि त्याआधी 2 वर्ष आम्ही KGचे वर्ग मंदिरामध्ये घेत होतो. त्यानंतर जागा घेतली आणि त्यानंतर आम्ही तिथे इमारत बांधली आणि आज बघितलं तर आमची इमारत अतिशय सुंदर आहे. मोठं क्रीडांगण आहे, मोठा मल्टीपर्पज हॉल आहे आणि ही जी संस्था आहे हे रमेशभाई तनवानी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी मेंबर्स जमा केले आणि त्याच्यातून आम्ही ही शाळा सुरू केली. मॅडम, सुरुवातीच्या काळात आता तुम्ही प्रायमरी स्कूलचा विभाग बघताय, तर सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांची संख्या वाढावी किंवा विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी यासाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न केलेत? विशेष प्रयत्न म्हणजे असे पहिल्यांदा तिथे शाळा जास्ती नव्हत्या गांधीनगरमध्ये. कारण काय व्हायचं की गावामध्ये शाळा इंग्लिश मिडियम शाळा गावात होत्या कोल्हापूरमध्ये म्हणजे, आणि त्या इथं येणं लांब पडायचं, बसेस नव्हत्या, हे नव्हत्या. त्यासाठी आमच्या चेअरमन सरनी सुचवलं की आपण इथं शाळा सुरू करूया आणि त्या दरम्यान त्यांनी शाळा सुरू केली. नंतर सगळीकडे आम्ही जाहिरात केली, प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येक पालकांना भेटलो आणि त्यांना शाळेचं काय महत्त्व आहे, किती शिक्षणाला महत्त्व आहे आज सगळ्या मुलांनी कारण त्यावेळेला काय होतं जे 81-82च्या वेळेला फक्त बायका फार कमी शिकलेल्या असायच्या सिंधी समाजात. आज भरपूर आहेत, पण त्यावेळेला त्यांना ते महत्त्व पटवून द्यायला लागायचं की मुलांना तुम्ही शाळेत पाठवा, हे करा. आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले आणि आमचे ते प्रयत्न सफल झाले सगळे. मॅडम, तसं बघायला गेलं तर गांधीनगरमध्ये सिंधी समाज जास्त आहे. हो, बरोबर. तर तिथं भाषेचा काय प्रॉब्लेम येतोय काय तुम्हाला, म्हणजे शिकवताना मुलांना? नाही, शिकवताना कसं आम्ही इंग्लिश पहिल्यापासूनच नवीनच शिकवतो, त्यामुळे थोडा फरक पडतो. कारण त्यांचं घरात बोलणं, बाहेर बोलणं, सगळीकडे सिंधी, पण त्या लोकांना हिंदीही चांगलं येतं. त्यामुळे कसं ते आमच्याशी सिंधी नाही तर हिंदीमध्ये बोलू शकतात आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना समजावून सांगू शकतो की काय महत्त्व आहे, काय आहे. आणि मुलांना तर पहिल्यापासूनच आम्ही इंग्लिश शिकवत असल्यामुळे त्यांना तसा तेवढा काय भाषेचा प्रॉब्लेम येत नाही. आणि सिंधी एक विषय पण आम्ही ठेवलेला आहे त्यांच्यासाठी 5वी पासून. म्हणजे त्यांचा मातृभाषा पण आहे, ती पण त्यांना आम्ही ठेवलेली आहे. मॅडम, आता इतर स्कूल जे आहेत, इतर स्कूलच्या पेक्षा तुमच्या स्कूलमध्ये असं काही वेगळं पण आहे? काय वेगळ्या पद्धतीने शिकवलं जातं? वेगळ्या पद्धतीने म्हणजे आम्ही अगदी आपलं घरातलं मूल आहे असं समजून आम्ही त्याला शिकवतो. त्याला आम्ही की बाबा बाहेरून आमच्या इथं ॲडमिशन घेतली, आमच्या इकडे फक्त 4 तासाची मुलाला ठेवलंय असं आम्ही करत नाही. आम्ही त्याची संपूर्ण माहिती त्या मुलाच्या आईवडिलांना विचारून घेतो. तुमचं पाल्य काय आहे, त्याच्या सवयी काय आहेत, ते कशा बघतात. एखाद्या मुलाला काहीतरी डिसीज असतो, काय असतो, तर त्याच्याकडे आम्ही प्रामुख्यानं लक्ष देतो व्यवस्थित आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना हँडल करत जातो. टीचर्सना आम्ही सांगतो की त्यांच्याकडे जास्त लक्ष द्या, हे करा. मावशी असतात आमच्या, त्यांच्याकडे आम्ही त्यांना सुट्टीमध्ये वगैरे देतो. अशा प्रकारे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचं व्यवस्थापन. आमची जो मॅनेजमेंट कमिटी आहे ती अतिशय चांगली आहे. आमचे चेअरमन सर जे आहेत ते प्रत्येक गोष्टीत लक्ष घालतात आणि कुठलाही आम्ही त्यांना प्रकल्प सांगितला तरी ताबडतोब त्यात ते लक्ष घालतात आणि स्वतःहून येऊन सगळं काम करतात. आजपर्यंत 43 वर्ष झाली आमच्या शाळेला. ते प्रामुख्यानं लक्ष देऊन काम करतात आणि हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. जेव्हा व्यवस्थापन कमिटी जेव्हा आम्हाला पॉवर देते हातात, त्यावेळेला आम्ही पुढे सरकू शकतो, प्रगती जास्त करू शकतो. हे आमचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. मॅडम, कोरोनाचा काळ तसा खडतर काळ होता. सर्वच शिक्षण संस्थांच्या समोर ते आव्हानच होतं. अशा काळात तुम्ही विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा पूर्ण करून घेतला? आम्ही त्यावेळेला पहिल्यांदा मुलांना शाळेत येणार नाही हे झाल्यावरती जेव्हा आम्हाला कळालं की त्यांना येऊ शकत नाही, तरी आम्ही रिस्क घेऊन आम्ही शाळेमध्ये जात होतो. टीचर्स लोक शाळेत येत होते. काही जणांना शाळेत यायला जमत नसेल त्यावेळेला घरातून पण आम्ही सगळ्यांनी व्हिडिओ तयार केले, स्वतः शिकवले. व्हिडिओ म्हणजे असं सुद्धा व्हिडिओ प्रत्येक टीचरनी स्वतः लेसन्स घेतले आणि आम्ही त्यांना शिकवलं. प्रत्येक घरोघरी पाठवले ज्यांच्याकडे नसतील त्यांना. त्याच्यानंतर त्यांना आम्ही चाचणी पेपर्स पाठवले, त्यांच्याकडून चाचणी करून घेतली आणि मुलांना शाळेत येता येत नाही तर आम्ही त्यांच्या पालकांना शाळेत बोलवून त्यांच्याकडनं पेपर घेऊन त्यांचे पेपर तपासून दिले. अशा आम्ही त्यांच्या परीक्षा घेतल्या. ज्यांना काही समजत नसेल त्यांना आम्ही पुन्हा रिपीट करून शिकवलं त्यांना. असं सगळ्या प्रकारे आम्ही जेवढं आम्हाला शक्य होतं तेवढ्या प्रकारे आम्ही त्यांना चांगल्या उत्तम रीतीने शिक्षण दिलं. मॅडम, गेली 43 वर्षे तुम्ही अव्याहतपणे
ज्ञानदानाचं काम करत आहात. तर इथून पुढे काय नवीन संकल्प, नवीन उपक्रम आहेत का? हो, आता काय असं झालं, 4 वर्ष लॉकडाऊनमुळे वगैरे आम्हाला थोडंसं काही करता आलं नाही, पण इथून पुढे आम्ही आता प्रयत्न करायला लागलो की नवीन नवीन काय काय संकल्पना करायच्या. डिजिटल लायब्ररी चालू करायची आहे अजूनही आमच्याकडे. त्याच्यानंतर कॉम्प्युटर्स तर आमच्याकडे आहे, सगळं आहे. त्याच्यात जेवढ्या ह्याच्यात त्याच्यात सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन्स घेतो आम्ही. त्या कॉम्पिटिशनमधून मुलांना बक्षीसच देतो की त्यामुळे त्यांना उत्साह येतो की बाबा आज मी त्याला बक्षीस मिळालं तर उद्या मला बक्षीस मिळावं, म्हणून ते पुढे पुढे येतात. अशी आम्ही विद्यार्थ्यांची प्रगती करून घेतो. मॅडम, तुम्ही तुमच्या प्रायमरी स्कूलबद्दल आम्हाला खूप सारी माहिती दिलीत, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. नमस्कार. धन्यवाद. आता माझ्यासोबत आहेत उदय एज्युकेशनच्या अंतर्गत चालवलं जाणारं शांतीप्रकाश हायस्कूलच्या अध्यापिका सुलभा मजली मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्ते. मॅडम, तुमच्या हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश का घ्यावा? तुमच्याच हायस्कूलला विद्यार्थ्यांनी का पसंती द्यावी? काय सांगाल याबद्दल? सगळ्यात महत्त्वाचं आहे की विषय शिकवला आणि सोडून दिला असं आमच्या शाळेत होत नाही. वैयक्तिक लक्ष दिल्यानंतर बाबा एक 8 दिवस गेले, 15 दिवस गेले की आमच्या लक्षात येतं की ह्या मुलाचं कितपत लक्ष आहे, काय लक्ष आहे. परीक्षेच्या आधी किंवा त्या अंतर्गत आम्ही पालकांना बोलवतो, त्यांच्या अडचणी समजावून घेतो आणि काय आहे त्यातून मार्ग ते आणि आम्ही मिळून आम्ही मार्ग काढतो. की बऱ्याच म्हणजे मला कुठल्या शाळेबद्दल म्हणायचं नाही, पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की प्रिन्सिपलला किंवा मुख्याध्यापकांना डायरेक्ट पालक भेटू शकत नाही. तर ते आमच्याकडे आम्ही ठेवलेलं नाही आहे. कुठल्याही क्षणी पालक येऊन मोकळेपणानं, काही घरातले प्रॉब्लेम असतील, आर्थिक असेल, सामाजिक असेल, काहीही असेल, ते मोकळेपणानं आम्हाला सांगतात. त्यातून आम्ही मार्ग काढतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैयक्तिक लक्ष दिल्यामुळं त्या मुला शिकवलेलं त्या मुलापर्यंत किती पोचतंय हे आम्हालाही समजतंय आणि पालकांनाही समजतंय. त्यातून त्या मुलाची प्रगती कशी होऊ शकेल, कुठं अडतो, ह्याच्यातून आम्ही मार्ग काढतो. शाळेला अतिशय सुंदर, स्वच्छ, मोठं मोकळं ग्राउंड आहे. डिजिटल बोर्ड्स आम्ही शाळेत शिकवतो. नुसतं डिजिटल बोर्ड दाखवून मुलाला बसवलं असं होत नाही. ते त्याच्या मदतीनं शिक्षक आमचे शिकवतात आणि त्यातल्या अडचणी समजावून सांगतात. ह्या सगळ्यामुळं मुलंसुद्धा शिक्षणात गोडी घेतात आणि त्याच्यामुळे त्यांनी आमच्याकडे यावं असं मला वाटतं. मॅडम, सध्या महागाईच्या काळात अनेक पालकांना आपल्या मुलांची शाळेची फी भरायला देखील पैसे नसतात, अशी अडचण असते. तर तुमच्या शाळेत फी आकारण्याची पद्धत कशी आहे? खरं तर प्रायव्हेट असल्यामुळं फी आकारण्याशिवाय आमच्याकडं दुसरा पर्याय नाही. परंतु मला इथं अगदी नमूद करावं असं वाटतं की संस्थेचे जे चेअरमन आहेत रमेश तनवाणी, ते एवढे उदार आहेत की कुठलाही मुलगा फी दिली नाही म्हणून शाळेत आला नाही किंवा फी दिली नाही म्हणून त्याला परीक्षेला बसू दिलं नाही असं होऊ नये म्हणून त्यांचा पूर्ण कटाक्ष असतो त्याच्यावरती. आणि तेच धोरण आम्ही पण अवलंबतो. शक्यतो पालकांनी महिन्याभरात त्या महिन्यात त्या फी भरावी हे ठीक आहे, पण तरी काही नसेल, काही त्यांची अडचण असेल ते समजावून घेऊन त्याच्यातून आम्ही मार्ग काढतो. काहीतरी मार्ग निघतोच ना सगळ्यांनी बसून. मी तुम्हाला म्हटलं तसं वैयक्तिक लक्ष असल्यामुळं प्रत्येकाचे फायनान्शियल हे आम्हाला माहीत असते. त्यामुळं ते आम्ही हे करून त्यातून मार्ग काढून त्या मुलाचं शिक्षण कुठल्याही परिस्थितीत अडणार नाही इथपर्यंत आम्ही करतो. आता आमच्याकडे एक मुलगी होती, आई वडील कुणीही नव्हते, तिला ती आजीबरोबर देवळात राहायची. मग ते सगळ्यांना सांगून त्या मुलीकडं वैयक्तिक ती उशिरा आली तरी चालेल, तिनं अभ्यास केला नाही तरी चालेल, असं करून आम्ही त्या मुलीला 10वी पर्यंत शिकवलं आणि आता ती तिच्या संसारात सुखी आहे. वा मॅडम, गांधीनगर म्हटलं तर बाहेरून राज्यातील आलेली बरीचशीच लोक आहेत. सिंधी समाज जास्त आहे त्याच्यात. तर मोलमजुरीसाठीही लोक इथं आलेले आहेत. तर अनेक कुटुंबातील विद्यार्थी किंवा मुलं शिक्षणापासून वंचित तिथं असतात. तर अशा विद्यार्थ्यांसाठी, अशा मुलांसाठी तुम्ही काय करताय? इथं पण मला सांगावं असं वाटतंय की गांधीनगरमध्ये असे अनेक ग्रुप्स आहेत, अनेक लोक आहेत जसे उभे असतात शिक्षणासाठी. त्यांच्यापर्यंत खूप मुलं आहेत आणि अशा अटीवर ते सांगतात की आमचं कुणाचंही नाव तुम्ही ओपन करू नका असं सांगून ते आमच्याकडून दरवर्षी लिस्ट घेतात की ह्या मुलांची लिस्ट आमच्याकडे द्या आणि ते फी देताना सुद्धा त्या मुलाला सांगू नका आम्ही फी दिली नाही म्हणून. असे कितीतरी जणांचे फी कितीतरी मुलं भरणारी आहेत. आमचे विद्यार्थी, माझी विद्यार्थी पण आहेत, बरेच उद्योगपती पण आहेत. काही काही वेळा तर आमचे स्वतः चेअरमन सर सुद्धा लोकांना कॉन्टॅक्ट करून
की कुठलंही मूल शिक्षणापासून बाजूला राहू नये या दृष्टीनं खूप प्रयत्न करतात ते. आणि त्यांची अशी इच्छा आहे की ते कायम म्हणतात की मूल मी शाळेत जातो म्हणून रडलं पाहिजे, अशी आपली संस्था झाली पाहिजे, अशी त्यांची इच्छा आहे. यातून कोल्हापूरचा दानशूरपणा दिसून येतो. दानशूरपणा दिसतो आणि खरोखरीच म्हणजे सांगायला आनंद वाटतो मला. आम्ही शक्यतो म्हणजे अगदी 99% एकही मूल शाळेपासून राहणार नाही याची कितीतरी मुलांचे आम्ही घरी जाऊन त्यांची काय फायनान्शियल पोझिशन आहे काय आहे. पुष्कळ वेळा असं होतं की नवरा बायकोंचं काहीतरी डिस्प्यूट असतं, सासू सुनांचं काहीतरी असतं, त्या सगळ्यांना बोलवून काउन्सिलिंग करून आम्ही तो मुलगा शाळेत येईल. कितीतरी वेळा आमचे शिक्षक स्वतः जातात, घरी जातात, त्यांचं बघून येतात आणि तो मुलगा शाळेत येईल. महिना 2 महिने 3 महिने जरी मुलगा ॲबसेंट राहिला तरी त्याचं काय कारण आहे आम्ही शोधून काढतो. कितीतरी वेळेला परराज्यात जातात मुलं, तिथं काहीतरी अडचण येते, मग तिथून ते परत येऊ शकत नाहीत. पण आम्ही तेवढं कन्सिडर करून महिना 2 महिने असू देत पण तो मुलगा येऊ देत, त्याचं काय चुकलं असेल ते आम्ही शिकवतो, पण त्याला शाळेत येऊ देत या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. मॅडम, शाळेत किंवा वर्गात सर्वच विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता काय एकसारखी नसते, बरोबर, कमी जादा असते. ज्या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता कमी असते अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय करताय, काय विशेष करताय? साधारण जून महिना आम्ही ह्यातच घालवतो की प्रत्येक विषयाच्या शिक्षकांनी अगदी बेसिक काय असेल त्याच्यावरती छोटी छोटी टेस्ट घ्यायची. त्याच्यातून मुलाला कितपर्यंत येतं की बाबा ह्याला आकडेमोड येते किंवा लिहायला वाचायला येतं का नाही येत, की हा मुलगा कसा आहे ते नोट करायला सांगितलेलं असतं आम्ही. तर या 15 दिवसामध्ये त्यांना आम्हाला बरोबर समजतं की हे मूल कुठं आहे. आणि त्या दृष्टीने त्यातून अगदीच बाबा हा मुलगा कच्चा आहे असं वाटत असेल तर त्या पालकांची सभा घेतो. पालकांची सभा हा आमच्याकडे अगदी एक खास विषय आहे. दर 8 दिवसानं 15 दिवसानं पालकांची मीटिंग घेतो आम्ही. त्यावेळेला पालकांना पण बोलायला चान्स देतो. अशा वेळा पालकांना आम्ही विचारतो की तुमच्या काय अडचणी आहेत. तेव्हा जेव्हा पालक सांगतात की तेही सांगतात आणि आम्हाला माहीत असतं की बाबा हा मुलगा कच्चा आहे, मग अशांच्यासाठी आम्ही रोज 10 ते 11 काहीही फी न आकारता आमच्या शाळेचे सगळे शिक्षक येतात आणि टाइम टेबल केलेलं आहे. तर त्या फक्त मुलांना लिहायला आणि वाचायला, एकदा मूल लिहायला वाचायला शिकलं की ते पुढे जातं. तर त्या दृष्टीने आम्ही खूप प्रयत्न करतो की ह्या वीक मुलांच्यासाठी. आणि सगळ्यांना एकच हे लागू करून चालत नाही नियम. मग तू एवढं लिहिल्यास तू तेवढंच लिही, ज्याला जास्त येतं तो जास्त पुढे जाईल. मॉरल सपोर्टही आम्ही देतो. ठीक आहे, तुला काय येत नाही ना, तुला येईल असं जेव्हा आम्ही मानसिक हे देतो. आई वडिलांना बोलवून सांगतो. कितीतरी मजुरांची मुलं आमच्याकडे आहेत, त्यांना आम्ही सांगतो असू दे काही हरकत नाही. आता मराठी माध्यमाची मुलं आमच्याकडे येतात तेव्हा त्यांना आम्ही विश्वास देतो की आपण थोडं थोडं त्याला शिकवू, तो शिकेल. असा जेव्हा आम्ही कॉन्फिडन्स देतो तेव्हा मूल नक्की येतं आणि शिकतं. मॅडम, गुरुकुल या विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. तुमच्या शिक्षण संस्थेबद्दल आम्हाला खूप सारी माहिती दिली, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि चॅनेल बीच्या वतीनं तुमच्या पुढील वाटचालीस मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू.